घरात बसून खूप जास्त कंटाळा आला होता आणि मुलांना सुद्धा खूप जास्त बोर होत होतं. म्हटलं चला आज त्यांना सरप्राईज देते आणि त्यांच्यासोबत तुम्हालाही सरप्राईज देते. तर मी गेले होते संभाजी उद्यानामध्ये जे पुण्यामध्ये आहे. इतकं मस्त गार्डन आहे हे. मुलांनी तर एन्जॉय केलंच, पण त्यांच्यासोबत आम्हीही खूप एन्जॉय केलं. ह्या गार्डनचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर गार्डन आहे आणि हो, या गार्डनच्या बाहेरच मेट्रो आहे. सो तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा सुद्धा काहीही इश्यू येणार नाही. तुम्ही बघू शकता इथलं एन्व्हायर्नमेंट. मी गेले होते 5:30 का 6च्या दरम्यान आणि इतकं सुंदर वातावरण आणि थंड हवा होती आणि तुम्ही बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी फक्त हे एकच सेक्शन नाहीये. असे भरपूर सेक्शन होते आणि श्रेयांश आणि धैर्यानी जो काही धिंगाणा घातलाय, जो काही एन्जॉय केलंय ते आहाहा! घरी आल्यावर रात्री ते डायरेक्ट झोपलेच. पण त्याच्या आधी तुम्ही बघू शकता की खूप छान खेळत होते आणि जेव्हा लहान मुलांना असं खेळताना बघत होते ना, तेव्हा इतकं छान वाटत होतं. हा आहे माझा भाऊ जयेश आणि तोही तिला घेऊन छान खेळत होता. सो तिला सुद्धा मामाकडे जायचं होतं. त्याच्यानंतर आले होते या जिम सेक्शनमध्ये. ह्या दोघांना जशी काही ड्युटीज दिली होती जिम चेक करण्याची, तर सगळे इन्स्ट्रुमेंट नीट चालतायत की नाही हे सगळं चेक करत होते आणि दादाच्या मागे ते धैर्य जाणार नाही असं तर होणारच नाही. जिथं-जिथं श्रेया जात होता, तिथं-तिथं धैर्याला सुद्धा जायचं होतं. आता हे आहे ना गार्डनचा मी तुम्हाला एक व्ह्यू देते. पण हे सगळं मला सांभाळून द्यावं लागतं कारण बरेचसे पीजीमधले स्टुडंट आणि बरेचसे कपल सुद्धा इथे येतात. सो मी याचं पुरेपूर भान ठेवलं होतं, की माझ्यामुळे कुणाला त्रास नको आणि माझ्यामुळे कोणाची प्रायव्हसी जायला नको. थोडीशी जिम मीही केल्यावर धैर्य म्हणाली, "मम्मा बास आता, बास वेट लॉस बास झाला." त्याच्यानंतर हत्तीवरची सवारी केली आणि बघा फुलं इतके छान. आता मी मागे ऐकलं होतं इथे फुलांचं एक्झिबिशन होतं. मी तर गेले नव्हते. तुम्ही गेले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, की कसं होतं. इथली संध्याकाळ इतकी सुंदर आहे आणि म्हणूनच मला हे पुणे आवडतं. इतकं थंडगार वातावरण आणि छान असं एन्व्हायर्नमेंट मी कुठे पाहिलंच नाहीये इव्हन. त्याच्यामुळेच आवडतं. धैर्य मामाचा पाठलाग काय सोडत नव्हती. सो मला सुद्धा हा चान्स घालवायचा नव्हता. धैर्याची ड्युटी मस्त मामाकडे दिली आणि व्हिडिओ काढत होते. मस्त श्रेयानी सुद्धा हत्तीची राईडची सवारी घेतली आणि त्याला खूप छान वाटत होतं. मी मात्र व्हिडिओ काढण्यातच बिझी होते. ह्या गार्डनमध्ये कोणीच बोर होणार नाही कारण लहान मुलांना खेळायला घसरगुंडी, झोके हे तर आहेत. सोबतच ओल्ड एजला बसायला सुद्धा छान असे प्लेसेस आहे. गप्पा मारायला कपल्सला सुद्धा छान अशी जागा आहे आणि हो, बरचसं दाखवण्यासारखं होतं. मसाले सुद्धा आहे. आता मला हे सगळंच ह्या व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही होणार. त्याच्यामुळे ह्याचा अर्धा भाग मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेल. मसाला तर खूपच छान होता आणि मुलांनी सुद्धा खूप छान एन्जॉय केलं आणि विशेष म्हणजे इथे मेट्रोची सोयसुद्धा आहे. सो ट्रॅव्हलिंगला सुद्धा सगळ्यांना ईझी पडणार आहे. असो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.